हाय हॅलो नमस्कार. मी विजयाच कवडसामध्ये आज घेऊन आले आहे तुमचा माझा आवडता विषय आई आणि मुलं. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय वेगळं असणार आहे म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, आज मदर्स डेच्या निमित्तानं मी मुलांसाठी एक प्रेमाचा संदेश घेऊन आली आहे. हॅलो, संदेश म्हटल्यानंतर व्हिडिओ स्किप करू नका मुलांनो. इंटरेस्टिंग आहे, बोर नाही आहे, लेक्चर नाही आहे. म्हणून तर मुलांनो, तुम्ही जर 16-17 या वयोगटातून जात असाल तर तुम्ही तारुण्यात पदार्पण करत असता आणि तुमच्या पंखामध्ये उंच भरारी घेण्याची एक उमेद असते आणि त्या भरारीत तुमचा स्वाभिमान, तुमचा आत्मविश्वास हा प्रचंड वाढलेला असतो. पण त्याच वेळी तुमची मम्मी कदाचित 40-45 या वयातून पुढे जात असते आणि कदाचित ती मेनोपॉजच्या फेजमध्ये असते. त्यावेळी ती स्वतःला खूप एकटं समजते, अस्वस्थ असते आणि तिला असं वाटत असते की आपल्या पंखातलं बळ कुठेतरी कमी झालेलं आहे. पण तुम्ही मुलांनी तिला दाखवून द्यायचे, मम्मीच्या पंखातलं बळ ब्रह्मांड एवढी ताकद असते त्याच्यामध्ये, ते कधीही कमी होत नाही. हा आत्मविश्वास तुम्ही तिच्यामध्ये जागृत करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला आज सांगते. म्हणजे बघा हा मुलांना, मी एक उदाहरण देते तुम्हाला. एक सिद्धार्थ नावाचा मस्त असा मुलगा 17-18 वर्षाचा, आणि तो मम्मीशी बोलत असतो की मम्मी खरंच तू खूप स्मार्ट आहेस, मस्त आहेस. तर ती म्हणते काय आहे आज काही असं विशेष? तर तो म्हणतो मम्मी अगं तुला माहिती नाही आहे, मला मॉलमध्ये वगैरे फिरताना तुझ्यासोबत जेव्हा मित्रांनी पाहिलं तेव्हा मला विचारत होते कुठल्या गर्लफ्रेंडसोबत फिरत होतास तू म्हणून. तर मी म्हटलं हो फिरत होतो मी गर्लफ्रेंडसोबत. मम्मी अशी चिडते ना, म्हणते बावळट काय बोलतोयस, माझं वय काय तुझं वय काय आणि हे काय बोलतोयस. म्हणते अगं मम्मी त्यांना माहिती आहे तू माझी मम्मी आहेस, पण ते डिरेक्टली तसे म्हणत नाहीत की तुझी मम्मी छान आहे. ते मुद्दाम असं म्हणतात की आपल्या गर्लफ्रेंडसोबत फिरतोस रे, असं बोलतात. म्हणून मी पण थोडा भाव खातो. मम्मी म्हणते अरे काय हे, माझं वय काय तुझं वय काय. आणि तो म्हणतो अगं मग काय झालं मम्मी, मम्मी काय गर्लफ्रेंड नसते का, आणि इतकी छान गर्लफ्रेंड आवडेल मला. ती म्हणते पुरे झालं आता चल. हे बोलून संपत नाही. मम्मी दिवसभर हे शब्द आठवत असते. तिला पूर्ण माहिती असतं की अरे आज आपला मुलगा काय बोलून गेला, आपण खूप दिवस झाले हे शब्दच ऐकले नाही आहेत. म्हणजे घरातले सगळे किती गृहीत धरतात तिला, आणि त्यामुळं हे खूप दिवसांनी तिला ऐकायला मिळतं. ती दिवसभर तेच रिपीट करत असते स्वतःला जाऊन आरशात बघत असते. अरे खरंच आपण छान आहोत का, खरंच आपल्या मुलाला आवडतं का असं आपण राहिलेलं. मग तिच्यामध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण होतो की आपण राहायचं, छान राहायचं, अजून छान राहायचं आपल्या मुलासाठी. जर त्याला आवडत असेल तर नक्की खूप छान राहायचं आपण. हा आत्मविश्वास कोणी तिच्यामध्ये निर्माण केला? मुलांनी केला. ही ताकद असते मुलांच्यामध्ये. आता बघा, मी तुम्हाला अजून एक उदाहरण देते. सई एक मुलगी जिनं 12वीची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांची सेंड ऑफ पार्टी होती. आणि त्याच वेळी काय होतं की आई तिला पारंपरिक वेशात पार्टीला पाठवते. मग ती जाते, मस्त मजा करते, घरी येते. घरी आल्यानंतर आई तिला विचारते कशी झाली पार्टी. मग ती म्हणते की मम्मी खरं सांगू का तुला, तू मला ह्या पारंपरिक वेशात पाठवलं होतंस ना, मला अजिबात मूड नव्हता पार्टीला जायचा. आणि तिथं सगळे एवढे जसं काही फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे असे सगळे मस्त आले होते आणि मीही अशी, मला माझा मूडच गेला होता सगळा. पण त्यानंतर जेव्हा सगळे येऊन मला विचारत होते की खरंच किती सुंदर दिसतेस, किती स्मार्ट दिसतेस, असं वाटते की लग्नातली नवीन नवरीच आहेस की काय तू, सगळे मला येऊन हे विचारत होते. आणि मी बघत होते की बहुतेकांचं लक्ष माझ्याकडेच होतं. माझ्या मैत्रिणींनी सुद्धा मला विचारलं बरं की कशी काय तुला ही आयडिया सुचली गो, आम्ही तर किती दिवस विचार करतोय की कुठला ड्रेस घ्यायचा, कसा वन पीस घ्यायचा, कसा ड्रेस, आणि तू किती सहज सगळं हे केलंस. तुला सांगते मम्मी, मला इतका आनंद झाला आणि इतकी तुझी आठवण झाली ना मम्मी, तू ग्रेट आहेस. तुला कसं कळतं गं सगळं. ज्यावेळी मुलगी अशी बोलते ना तेव्हा मम्मीचं एकदम असं
छाती ताठ होते आणि असं वाटतं की अरे खरंच आपण काहीतरी जिंकले, आपण खूपच स्मार्ट आहे, खरंच आपण हुशार आहे, असं सगळं वाटतं. आणि मग हे कोण करू शकतं? हे मुलंच करू शकतात. आपण खूपदा असं वाटतं की काय बोलायचं आहे हे मम्मीला माहिती आहे, म्हणजे खूपदा असं गृहीत धरतो आपण. पण असं नाही करायचं. काही गोष्टी बोलायच्या. बोलण्याने काय होतं, तिलाही आवडतं आणि तुम्हालाही समाधान होतं की आपण आज काहीतरी खरं बोललो, काहीतरी मनातलं बोललो आणि त्यामुळं मम्मीला किती आनंद झाला. आपण खूप सहज एखाद्या गोष्टी बोलतो, ही भाजी नाही छान झाली, हे असं का झालं आहे, ते तसं का झालं आहे. पण ज्यावेळी आपण पॉझिटिव्हली बोलतो की मम्मी हे किती मस्त केलं आहेस गं, हे किती छान झालं आहे गं, त्यावेळी तिची इच्छा, तिची उमेद अजून वाढते आणि अजून काहीतरी करावंसं वाटतं. अशा घरातले छोट्या गोष्टींमुळे ती छान राहते, ती मजेत राहते आणि मुलांशी ती अजून फ्रँकली होते आणि मुलंसुद्धा तिच्याशी फ्रँकली होतात. बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही. आपण खूपदा आईविषयी, मम्मीविषयी खूप काही ऐकलेलं असतं की तिने काय केलं आहे, ती काय करू शकते. आपल्याकडे खूप मोठा इतिहास आहे की एक स्त्री आपल्या मुलांसाठी काय करू शकते. अगदी आपल्याला राजमाता जिजाऊपासूनचा इतिहास आहे, आपल्याला सगळ्या मातांच्या स्टोऱ्या माहीत आहेत. पण हे घरातलं रोजचं रुटीन, रोजचं जीवन असतं ना, हेच खूप मोटिवेट करतं आपल्याला. मुलांनो, कोणत्याही मम्मीला, आईला मुलांकडून काही नको असतं. गिफ्ट्स किंवा छान छान वस्तू किंवा असं काहीच नको असतं. प्रेमाचे 4 शब्द तिला खूप काही देऊन जातात आणि तेच तिला हवं असतं. आज मदर्स डे आहे ना, तुम्ही तिला आज द्या काही गिफ्ट वगैरे काय जे तुम्हाला द्यायचं असेल ते. पण एरवी हे जे तुम्ही तिला आयुष्यातलं गिफ्ट देतात ना रोजच्या रुटीनमधलं, त्याच्याने तिच्यामध्ये खूप बदल होतो आणि एक माणूस म्हणून तुम्हालासुद्धा स्वतःचा खूप अभिमान वाटेल. नक्की करून बघा. ही ट्रिक खूप मस्त आहे, खूप छान आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला आवडला ना, नक्की सांगा. आणि हो, नंतर आपण परत भेटू अशाच एखाद्या मोटिवेशनल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.